नमस्कार. चला तर मग विश्वातल्या सगळ्यात गुंतागुंतीच्या आणि अद्भुत अशा वस्तूचं रहस्य उलगडूया, म्हणजेच आपल्या मानवी मेंदूचं. बर, आपला हा दौरा सुरू करण्याआधी एक साधा प्रश्न. जगातली सगळ्यात गुंतागुंतीची सगळ्यात कॉम्प्लेक्स वस्तू कोणती असेल बरं? याचाच शोध आपण आज घेणार आहोत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचं वजन फक्त 1.5 किलो असतं. हो, फक्त 1.5 किलो. पण त्याचा आकार लहान असला तरी त्याची ताकद आणि गुंतागुंत खरंच थक्क करणारी आहे. विचार करा, या छोट्याशा अवयवात अब्जावधी न्यूरॉन्स आहेत. आणि हे न्यूरॉन्स खर्बो सिनॅप्सनी एकमेकांशी जोडलेली आहेत. हे नेटवर्क इतकं मोठं आहे की आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे नाहीत त्यापेक्षा जास्त कनेक्शन्स इथे आहेत. तर मग आपला मेंदू म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो आपल्या शरीराचा कमांड सेंटर किंवा कंट्रोल सेंटर आहे. श्वास घेण्यापासून ते विचार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट इथूनच नियंत्रित होते. मग हे कमांड सेंटर नेमकं करतं तरी काय? बरं, त्याची मुख्य कामं म्हणजे विचार करणे, नवीन गोष्टी शिकणे, आपल्या भावना आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे, आणि इतकंच नाही तर हृदयाचे ठोके आणि श्वास यांसारखी अत्यावश्यक कामंसुद्धा तोच सांभाळतो. चला तर मग आता या कंट्रोल सेंटरच्या आत एक फेरफटका मारूया. बघूया याचे वेगवेगळे भाग आणि त्यांची अफलातून कामं. आपला पहिला थांबा आहे सेरेब्रम. याला आपण महान विचारवंत असंही म्हणू शकतो, कारण हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे आणि आपल्या सगळ्या उच्चस्तरीय विचारांचं केंद्र आहे. म्हणजे बघा, विचार करणं, निर्णय घेणं, भाषा समजणं, आठवणी जतन करणं, या सगळ्या महत्वाच्या गोष्टींचं मुख्यालय म्हणजे सेरिब्रम. आता वळूया सेरेबेलमकडे. याला हालचालींचा समन्वयक असंही म्हणतात. नावाप्रमाणेच हा भाग आपल्या शारीरिक हालचाली आणि समन्वयासाठी खूप महत्वाचा आहे. आपण इतक्या सहजपणे चालतो, धावतो, शरीराचा तोल सांभाळतो, या सगळ्यामागे सेरेबेलमचाच हात असतो. तो आपल्या हालचालींना अचूक बनवतो. आता आपण बघूया ब्रेन स्टेमला. ही आहे आपल्या शरीराची लाईफ सपोर्ट सिस्टम. म्हणजे जगण्यासाठी ज्या मूलभूत क्रिया आवश्यक आहेत त्या इथून नियंत्रित होतात. आपला श्वास, हृदयाचे ठोके, रक्तदाब या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागत नाही, बरोबर? हे सगळं काम ब्रेन स्टेम आपोआप न थांबता सांभाळतो. आता बघूया थॅलमस आणि हायपोथॅलमस. थॅलमस एक रिले सेंटर आहे. तो स्पर्श, दृष्टी, आवाज असे सिग्नल्स पुढे योग्य ठिकाणी पाठवतो. आणि हायपोथॅलमस तो भूक, तहान, शरीराचं तापमान यांसारख्या गोष्टी सांभाळतो. दोघंही खूप महत्वाची पण वेगवेगळी कामं करतात. ओके, तर आपण मेंदूचे वेगवेगळे भाग तर पाहिले, पण हे सगळे मिळून काम कसं करतात, त्यांचं नेटवर्क कसं चालतं, चला ते समजून घेऊया. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. एका न्यूरॉनमधून एक इलेक्ट्रिकल सिग्नल जातो. मग तो काही केमिकल सिग्नल्स रिलीज करतो. आणि मग पुढचा न्यूरॉन तो मेसेज रिसीव्ह करतो. हे सगळं सेकंदाच्या काही भागात घडतं आणि अशा प्रकारे अब्जावधी संदेशांची देवाणघेवाण सतत सुरू असते. एवढ्या महत्वाच्या अवयवाला संरक्षणाची गरज तर असणारच, नाही का? तर पाहूया निसर्गाने आपल्या मेंदूसाठी कसं एक अभेद्य संरक्षक कवच तयार केलं आहे. या संरक्षणाचे 3 मुख्य स्तर आहेत. सगळ्यात बाहेर आहे आपली कवटी, एक हार्ड शेल. त्याच्या आत आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, जे एका कुशनसारखं धक्के शोषून घेतं. आणि मग आहेत मेनिंजेस, म्हणजे 3 संरक्षक पडदे जे मेंदूला झाकून ठेवतात. हे सगळं तर ठीक आहे, पण मग आपण आपल्या या कंट्रोल सेंटरची काळजी कशी घ्यायची? चला, मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. काही सोप्या गोष्टी आहेत. पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा, चांगला आहार घ्या, विशेषतः ओमेगा 3 असलेला. आणि हो, तणाव कमी ठेवा आणि वाचन किंवा कोडी सोडवून मेंदूला नेहमी ॲक्टिव्ह ठेवा. Quizlet.in चे एक वाक्य आहे जे अगदी बरोबर सांगतं. मानवी मेंदू हा शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा आणि शक्तिशाली अवयवांपैकी एक आहे. ह्या एका वाक्यात खरंच सगळं काही आलं. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. हे जेमतेम 1.5 किलोचं विश्व जे आपल्या आत आहे आणि आपलं सर्वस्व नियंत्रित करतं, विचार करा भविष्यात ते आपल्याला काय बनण्यास मदत करेल आणि अजून कोणती रहस्य उलगडेल.